मुक्ताईनगरच्या मनोर कुल्हाडी उपसा सिंचन योजनेचे कोट्यावधी रुपयाची भंगार चोरीला जात असल्याचा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. कुठल्याही प्रकारे लिलाव न होता उपसा सिंचन योजनेतील पाईपलाईन मशीन चोरीला जात असल्याचा खुलासा एकनाथ खडसेंनी थेट घटनास्थळी जाऊन केला आहे. या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आले. कारवाईची मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. पूर्वी एक मनोर कोल्हाडी सरकारी उपसा सिंचन योजना होती. त्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी टाकी पाईपलाईन मोटारी बसवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उपसा सिंचन योजना जी होती ती बंद पडली होती आणि त्यावर मोठ्या प्रमाणात 250 शेतकऱ्यांनी पाणी घेत असताना त्यांच्या शेतीवर बोजे बसवण्यात आले होते आणि कर्ज न भरल्यामुळे ही शेती लिलावात निघण्याची वेळ आली. त्यावेळी मी पाटबंधारे मंत्री असताना सारे शेतकरी मला भेटले आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा असे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावेळी या उपसा सिंचन योजनेचे 48 कोटी रुपये त्यावेळी मी सरकारच्या माध्यमातून माफ करून दिले आणि हे सारे शेतकरी जप्तीपासून वाचले असंही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशा प्रकारे चोरी होत असेल तर ती थांबवण्यात यावी आणि कारवाई सिंचन विभागांनी करावी अशी मागणी देखील माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. पूर्वी एक मनोर कोल्हाडी सहकारी उपसा सिंचन योजना होती. त्या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी टाकी पाईपलाईन मोटारी वगैरे बसवण्यात आलेल्या होत्या. त्या ठिकाणी ही उपसा सिंचन योजना जी होती ती बंद पडली होती आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणावर 250 शेतकऱ्यांनी ही पाणी घेत असताना त्यांचे शेतीवर बोजे बसवण्यात आले होते आणि कर्ज न भरल्यामुळे हे शेती जी आहे ती लिलावात निघण्याची वेळ आली. अशा कालखंडामध्ये मी पाटबंधारे मंत्री असताना हे सारे शेतकरी मला भेटलेत आणि त्यांनी याच्यावर मार्ग काढा असं सांगितलं. त्या कालखंडामध्ये या उपसा सिंचन योजनेचे 48 कोटी रुपये त्यावेळेस मी सरकारच्या माध्यमातून माफ करून दिले आणि हे सारे शेतकरी मग त्या जप्तीपासून वाचले. आत्ता असं झालंय की या ठिकाणी ते मालमत्ता जी आहे जवळपास आता जी मालमत्ता इथे दिसते आहे ती आहे 3,85,00,000 रुपयाची. ह्याचं एस्टिमेट आता इरिगेशन डिपार्टमेंटने 15 दिवसापूर्वी केलं होतं. ही जी प्रॉपर्टी आहे ते नॅशनल हायवेच्या एका रस्त्याच्या मध्ये येते आहे आणि नॅशनल हायवेच्या मध्ये येत असताना तिचा लिलाव करून ते विकायची प्रोसिजर चालू आहे. पण असं सगळं होत असताना या ठिकाणी काही लोकांनी येऊन ही 3,85,00,000 म्हणजे जवळजवळ 4 कोटी रुपयाची मालमत्ता ती पाण्याची टाकी तोडून तिथले पाईप उचलून तिथल्या मोटारी उचलून ह्या मोटारी जवळजवळ 8,000 हॉर्सपॉवरच्या मोटारी आहे. 8 ते 10,000 हॉर्सपॉवरच्या इथल्या मोटारी आहे. त्या मोटारी त्यांनी चोरून नेल्या. त्या ठिकाणी इथले पाईपलाईन चोरून नेले आणि आता प्रत्यक्ष चोरताना या ठिकाणी मी हजर झालो. मला समजल्यावर माझ्या समोरची चोरी आता चालू आहे. तिथं सगळे JCB आलेले आहे, चोरी चालू आहे. ह्याचं सामान त्यांनी उचलून दुसऱ्या ठिकाणी नेलं. दुसऱ्या ठिकाणी जे सामान गेलेलं आहे त्याची पण इथली माहिती आहे. पोलिसांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अजूनपर्यंत नाही या संदर्भामध्ये यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट दिलेलं नाही. म्हणजे ही उपसा सिंचन योजना जी आहे ती इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांची संमती न घेता कुठलाही पेमेंट न करता कुठलाही लिलाव न करता या ठिकाणी ही चोरी जी चालू आहे या चोरीचा तपास केला पाहिजे, गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे म्हणून पोलिसांकडे मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि पोलीसही आलेले आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथे येत आहे आणि ते आता या सर्वांच्या बाबत गुन्हा दाखल करणार आहे.